गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण क्लास 8 मॅथमॅटिक्स युनिट टेस्ट 2 चा पेपर पाहणार आहोत, जो आहे मागील वर्षीचा 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा रयत शिक्षण संस्था साताऱ्याचा हा पेपर आहे. 60 मिनिट वेळ आहे. 20 मार्काची ही टेस्ट असते आणि 4 चॅप्टरवर आधारित ही टेस्ट आहे. 10वा, 11वा, 12वा आणि 13वा. आपली ही काही दिवसामध्ये युनिट टेस्ट सेकंड होईल. त्याची तयारी म्हणून आपण या क्वेश्चन पेपरकडे पाहू शकतो. तर असा असेल तो पॅटर्न. चला, पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. राईट, ब्लँक्स मध्ये आपल्याला फिलअप करायचंय जो काही योग्य आन्सर असेल ते. जस्ट ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम असल्यामुळे इथे जस्ट आन्सर लिहायचंय. काय करायचंय, 21m² ला आपल्याला 7m ने डिवाइड करायचं. तर m अगोदर आपण नंबरला डिवाइड करूया. 21 / 7 येईल 3. ओके, आणि m ने m च्या स्क्वेअरला डिवाइड केलं तर आन्सर येईल m. सो 21m² डिवायडेड बाय 7m इक्वल्स टू 3m. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 6x² + 5x + 9 इज. डिग्री किती आहे सांगायची आपल्याला. डिग्री म्हणजे काय असतं, पॉलिनॉमियल मध्ये एकच व्हेरिएबल असेल, म्हणजे सिंगल व्हेरिएबल मधील पॉलिनॉमियल असेल तर तिच्या व्हेरिएबलचा जो हायेस्ट इंडेक्स असतो तो इंडेक्स म्हणजेच त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. दॅट इज वाय ही डिग्री असणार आहे 2. ओके, सो 6x² + 5x + 9 या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल. त्याच्यानंतर अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला x बार इक्वल्स टू समेशन ऑफ fi इंटू xi, किंवा त्याला आपण शॉर्टमध्ये समेशन ऑफ fi xi म्हणतो, डिवायडेड बाय असतं समेशन ऑफ fi, किंवा आपण त्याला n देखील म्हणत असतो. तर आपण इथे कॅपिटल N घेऊ शकतो. सो द फॉर्म्युला फॉर मीन दॅट इज x बार इक्वल्स टू समेशन ऑफ fi इंटू xi डिवायडेड बाय n. देन इन पर्सेंटेज बार ग्राफ बद्दल हा क्वेश्चन आहे. ऑल बार्स आर ऑफ हाईट. प्रत्येक बारची हाईट काय असते पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये, तर प्रत्येक हाईट जी असते ती इक्वलच असते आणि ती 100 युनिट्सची असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो इन पर्सेंटेज बार ग्राफ ऑल बार्स ऑफ हाईट 100 युनिट्स, दॅट्स करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. मग लागलीच आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊया, त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. ओके, 4 क्वेश्चन झालेले आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 6 त्याच्यामधला सब क्वेश्चन नंबर 6. ओके, 7 m+7 इक्वल्स टू, इथे इक्वल्स टू साइन आहे, इक्वल्स टू आहे हे m+7 इक्वल्स टू 9 गिवन आहे. तर m ची व्हॅल्यू फाइंड करायची. सिंपल गोष्ट, या 7 ला राईट साईडला घ्या, त्याचा साइन चेंज होईल आणि मग लेफ्टला m शिल्लक राहील. 9 - 7, सो m इक्वल्स टू 2. तर m ची व्हॅल्यू येईल 2. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन कव्हर केलेला आहे. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला कोणतेही 6 सब क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. 12 मार्कचा क्वेश्चन आहे, म्हणजे प्रत्येक सब क्वेश्चनला इथे 2 मार्क्स असतील. पहिला क्वेश्चन आहे, डिवाइड करायचंय 5x³ - 3x² ला x² ने डिवाइड करायचंय. तर मी त्याला या नोटेशन मध्ये लिहिलेलं आहे. चला मग सगळ्यात अगोदर आपण x² ने 5x³ ला डिवाइड करूया. सो x² आणि x चा क्यूब यांचं डिव्हिजन, म्हणजे x³ ला x² ने जर आपण डिवाइड केलं तर व्हेरिएबल मध्ये x चा भाग बसेल, म्हणजेच कोशंट x येईल. पण इथे नंबर आहे तर इथे 5x आपलं टोटल आन्सर येणार आहे फर्स्ट टाइप डिवाइड केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर ते आन्सर येणार आहे 5x³. त्याच्यानंतर आपण ओरिझोंटल बार घेत असतो आणि सबट्रॅक्शनची प्रोसेस करत असतो. सो 5x³ - 5x³ 0 येईल आन्सर. त्याच्यानंतर वरतून आपल्याला घ्यायचा आहे 3x² चा. अगेन आता हा डिवायझर पॉझिटिव्ह आहे आणि डिव्हिडंड निगेटिव्ह आहे, तर फायनल आन्सर किंवा कोशंट निगेटिव्ह येईल. देन इथे कोएफिशियंट 1 आहे, इथे 3 आहे, तर नंबरमध्ये 3 चा भाग बसेल. आणि x² ने x² ला जर डिवाइड केलं तर आन्सर 1 येईल. सो x² ने जर आपण -3x² ला डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार आहे -3. नंतर -3 ने याला डिवाइड करा, सॉरी मल्टिप्लाय करा, आपल्याला मिळेल -3x². नंतर ओरिझोंटल बार घेऊन साइन चेंज करूयात आणि यांच्यामध्ये होईल सबट्रॅक्शन आता, कारण ऑड साइन झालेले आहेत. सो वी गेट 0. therefore quotient is equal to 5x - 3
अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आपल्याला. 17p इक्वल्स टू 49. ओके. सो हा मायनसचा 2 जो आहे तो या साईडला गेल्यास प्लस होईल. मिनिंग नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळेल 7p इक्वल्स टू 49 प्लस 2. आणि 49 प्लस 2 होईल 51. या साईडला स्टील 17p आहे. सो p च्या रिलेशन मध्ये 17 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर नेक्स्ट साईडला किंवा राईट साईडला तो डिव्हिजन मध्ये जाईल. ओके. सो 17 1 is 17, 17 3 is 51. So we get p is equal to pi. ऑल राईट. सो p ची व्हॅल्यू सॉरी 3. p ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. अशा प्रकारे 2 मार्कासाठी आपण याला सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. बोलूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मदर इज 25 years older than her son, right? Find son's age if 8 years after 8 years ratio of son's age to mother's age will be 4:9. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, सनचं एज कन्सिडर करूया. लेट सन्स एज दॅट इज प्रेझेंट एज बी आपण घेऊया एन इयर्स. ओके. तुम्ही काही पण घेऊ शकता. जनरली आपण एक्स घेतो. कोणताही व्हेरिएबल घेऊ शकता. आणि ज्या अर्थी मदर ही 25 years ओल्डर आहे, दॅरफोर मदर्स एज काय होणार आहे मग? मदर्स एज इज एन प्लस 25 years. ही दोघांची प्रेझेंट एजेस आहेत. आणि आपल्याला फक्त सनचं एज काढायचंय. फाइंड सन्स एज. आणि कंडिशन गिवन आहे आता 8 वर्षानंतर त्यांचे एजेसचा रेशो गिवन आहे. सन्स एज टू मदर्स एज. आपण असं लिहूया. दॅरफोर फ्रॉम गिवन कंडिशन. ओके. सध्या सनचं एज काय आहे? एन आहे. 8 वर्षानंतर काय होईल? +8 ऍड करावे लागते. देन मदरचं प्रेझेंट एज आहे एन प्लस 25. आणि 8 वर्षानंतर आपण प्लस त्याच्यामध्ये 8 ऍड करूयात. आणि हा रेशो जो असणार आहे गिवन कंडिशन नुसार तो 4:9 आहे. सो 4/9 लिहूया आपण. देन थोडं सिम्प्लिफाय करूयात. सो हे n plus 8 divided by 25 plus 8 33 होईल. So we get n plus 33 equals to 4/9. आता जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण लाईक दिस 9 times n plus 8 equals to 4 times n plus 33. Then we get it as 9n plus 72 equals to 4n प्लस 2 132 येईल. 4 into 33 132 येईल. राईट. त्याच्यानंतर n वाल्या सिमिलर टर्म्स एका साईडला घ्या. सो 9n हा 4n प्लसचा लेफ्टला गेल्याच्या नंतर -4n होईल. आणि 132 जशाच तसे घेतले आपण हे राहिलेले शिल्लक. आणि 72 जो आहे तो इकडे येऊन मायनस होईल. सो 9n मायनस 4n होईल 5n इक्वल्स टू. आता 132 मधनं आपल्याला 72 सबट्रॅक्ट करायचे. 2 - 2 0 होईल. आणि 13 - 7 6. ओके. चला मग. देन n इक्वल्स टू येईल. therefore n is equal to 60/5. आणि हे आन्सर येणार आहे 1 2 that is 12. All right. Therefore, son's present age is 12 years. अशा प्रकारे आपण याला 2 मार्कसाठी सॉल्व्ह करणार आहोत. शक्यता आहे की हा प्रश्न 3 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. लेट मी चेक की मी बरोबर म्हणतोय का. क्वेश्चन 3rd होता हा, राईट.
ओके, क्वेश्चन 4 असं काहीतरी गिवन आहे इथे. हे क्वेश्चन 4 नाही बेसिकली, जस्ट वरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामधला हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. राईट, फोर्थ क्वेश्चन त्याच्यामधला सब क्वेश्चन आहे. प्रिंट मिस्टेक आहे. चला, क्वेश्चन काय म्हणतोय? State the test and correspondence, that is one-to-one correspondence of vertices by which triangles are congruent. हे ट्रायंगल्स कॉन्ग्रंट असणार आहेत, तर त्याची वन टू वन करस्पॉन्डन्सची पेअर घ्यायची आपल्याला, ॲज वेल ॲज टेस्टचं नाव, आणि इथे गिवन इन्फॉर्मेशन फिगरमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. तर पहा डायग्राम मध्ये काय दिसत आहे तुम्हाला. दोन ट्रायंगल्स आहेत, त्यांच्यामध्ये दोन व्हर्टायसेस कॉमन आहेत, म्हणजे 100% एक साईड कॉमन असते. आयडेंटिकल मार्कने दिलेली नाहीये, तरी पण आपण समजून घ्यायचं, दोन ट्रायंगल मध्ये जर एक साईड कॉमन दिसत असेल तर ती आयडेंटिकल मार्कने दाखवली नाही तरी आपण ती कन्सिडर करत असतो. फक्त आपल्याला वन टू वन करस्पॉन्डन्स आणि टेस्टचं नाव लिहायचं आहे. ऑलराईट, समजा वन टू वन करस्पॉन्डन्स मध्ये मी एक्स अगोदर घेतला, नंतर डब्ल्यू घेतला आणि शेवटी झेड जर घेतला तर काय होईल पाहूया. ओके, आन्सर माझा असं असेल, वन टू वन करस्पॉन्डन्स अगोदर लिहितो मी, वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. व्हर्टायसेसचा वन टू वन करस्पॉन्डन्स सांगितल्याप्रमाणे जर अगोदर मी एक्स घेतला, एक्स नंतर डब्ल्यू घेईल मी आणि शेवटी झेड घेईल, आणि याचा वन टू वन करस्पॉन्डन्स पहा मी असा फिरलेलो आहे, इथे पण तसंच करायचं आहे. सो वी गेट वाय डब्ल्यू झेड. आता हा वन टू वन करस्पॉन्डन्स एक त्याच्यामधली पॉसिबिलिटी आहे. अशा 6 पॉसिबिलिटीज आहेत ज्याच्या थ्रू आपण वन टू वन करस्पॉन्डन्स कन्सिडर करू शकतो आणि लिहू शकतो. आणि मग या पद्धतीने वन टू वन करस्पॉन्डन्स व्हर्टायसेसचा शो करून आपण या दोन ट्रायंगल्सला कॉन्ग्रंट दाखवू शकतो. Therefore, triangle XWZ is congruent with triangle YWZ. आणि पुढे टेस्टचं नाव इथे घ्या किंवा खाली लिहा किंवा एका ओळीमध्ये स्पष्ट लिहा की गिवन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट बाय पर्टिक्युलर टेस्ट. आता ही टेस्ट कोणती असणार आहे पहा, साईड आहे, त्याच्यानंतर अँगल आहे आणि नंतर साईड आहे, म्हणजेच ही टेस्ट आहे SAS टेस्ट किंवा SAS क्रायटेरियन. तर अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला इथे सॉल्व्ह केलेलं आहे. नंतर सेम क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला एक क्वाड्रिलेटरल, बेसिकली हा क्वाड्रिलेटरल मला तरी रेक्टँगल दिसतोय. तर याच्यामध्ये जो दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचा वन टू वन करस्पॉन्डन्स पाहूया अगोदर. सपोज मी काय केलं, इथे एस ला अगोदर घेतलं, नंतर एम कडे गेलो. राईट, वन टू वन करस्पॉन्डन्स लिहितोय आपण, वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. काय असणार आहे वन टू वन करस्पॉन्डन्स? अगेन जे 6 कॉम्बिनेशन्स आहेत वर मी सांगितल्याप्रमाणे त्यापैकी कोणताही एक घ्यायचा आहे. म्हणजे पहिला जो काही पहिल्या ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत त्याचा सिक्वेन्स तुम्ही कसाही घ्या. सपोज पहिला ट्रायंगल मी खालचा घेतोय हा, तर मी जर असं घेतलं SMT, असे व्हर्टायसेसचा सिक्वेन्स घेतला SMT, तर दुसरा करस्पॉन्डन्स फॉलो करेल. स्टार्टिंगला मी यस घेतलं तर दुसरा ट्रायंगल हा असणार आहे. तर यसच्या ऑपोजिट म्हणजे जेव्हा क्वाड्रिलेटरल पासनं क्वाड्रिलेटरलच्या डायगोनलमुळे जे दोन ट्रायंगल्स तयार झालेले असतात, तेव्हा वन टू वन करस्पॉन्डन्स फॉलो करण्यासाठी आपण ऑपोजिट व्हर्टायसेसचा सिक्वेन्स करेक्ट स्पॉटला, अप्रोप्रिएट स्पॉटला घेत असतो. म्हणजे स्टार्टिंग मी इथे यस पासून केली आहे. यस हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पहिल्या राईट अँगल आहे पहिल्या ट्रायंगल मध्ये. मग त्याचा ऑपोजिट व्हर्टेक्स किंवा राईट अँगल असलेला बी आहे, तर इथे आपण बी अगोदर घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 2 नंबरला पहिल्या ट्रायंगल मध्ये यम घेतला, यमचा ऑपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे? टी आहे. तर नेक्स्ट टाइम इथे टी घेऊया आणि मग वरच्या ट्रायंगलचा राहिलेला रिमेनिंग दॅट इज यम. तर वन टू वन करस्पॉन्डन्स त्या 6 पैकी एक असा घेतला, 6 पैकी एकच घ्यायचा आहे. पहिल्या पेअर मध्ये किंवा पहिल्या या सेट मध्ये व्हर्टायसेसचा जो सेट असणार आहे तो आपल्या मनाने घ्यायचा आहे, कसाही घ्या, त्याला क्लॉकवाईज फिरवा, अँटी क्लॉकवाईज फिरवा. फक्त सेकंड सेट ऑफ व्हर्टायसेस लिहित असताना तोच करस्पॉन्डन्स इथे फॉलो झाला पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि हा करस्पॉन्डन्स क्लास 9th 10th साठी सिमिलॅरिटी असेल किंवा सर्कलमध्ये काही टॉपिक्स असतील किंवा कॉन्ग्रंट ट्रायंगल्स मध्ये काही टॉपिक्स असतील, सिमिलर ट्रायंगल्स मध्ये असतील, तर हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. तर हा वन टू वन करस्पॉन्डन्स मला वाटतं द वायटल पार्ट इन दिस चॅप्टर. ओके, नाव ट्रायंगल कोणते घेऊयात? वन टू वन करस्पॉन्डन्स आपण करेक्ट घेतलेल्या तर ट्रायंगलची नावं तीच घेऊया. ट्रायंगल SMT कॉन्ग्रन ट्रायंगल,
BTM. आणि पुढे आपण आता काय करणार आहोत, त्या ट्रायंगलच्या ज्या टेस्टनुसार हे ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहे त्याचं नाव लिहिणार आहोत टेस्टचं. थोडंसं चेक करा. पहा, इथे साईड दिसते तुम्हाला, इथे अँगल दिसतोय, राईट. साईड अँगल. त्याच्यानंतर एक गोष्ट त्यांनी थोडीशी अपुरी दिलेली आहे, म्हणजे ही कॉमन साईड आहे हे खरं आहे. ओके, ही कॉमन साईड आहे आणि हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत, राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. मग राईट अँगल ट्रायंगल्स टेस्ट काय सांगते, की दोन्ही राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये हायपोटेनियस कॉमन पाहिजे, सॉरी इक्वल पाहिजे, कॉन्ग्रंट पाहिजे. इथे तर कॉमनच आहे, कॉमन असेल तर तो कॉन्ग्रंट असणारच आहे. आणि कोणती एक साईड, तर इथे MS आणि TB ह्या दोन साईड्स कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे टेस्टचं नाव असणार आहे हायपोटेनियस साईड टेस्ट. या टेस्ट थ्रू हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट असणार आहेत. ओके, तुम्ही याला कॉपी करायचं असेल कॉपी करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण वळूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टॅटिस्टिक चॅप्टरवर बेस्ड. इथे आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी यूज युनिट्स मध्ये दिलेली आहे, म्हणजे ही ओके हा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे ही फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि इथे समेशन, इथे FI XI चा टेबल पूर्ण करायचा आहे, शेवटी समेशन सुद्धा करायचं त्यांचं. तर इथे FI XI यांचं मल्टिप्लिकेशन आहे, तर आपल्याकडे इथे XIs आहेत आणि या ठिकाणी FI आहेत, ह्या दोघांचं प्रोडक्ट करायचं आहे. सिम्पली 7 3 21 आणि त्याच्यावरती एक 0, 210 होतील हे. त्याच्यानंतर 45च्या ट्वाईस 90 होतील, तर हे 90. देन 8 6 48 आणि त्याच्यावरती एक 0. देन 5 ने 75 ला मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे, 5 5 25 ला 5 रिमाइंडर 2 आला. देन 5 7 35, 35 अँड 2 37. राईट. आणि 90 टाइम्स 3, अगोदर 9 टाइम्स 3 करा, 27 येईल. आणि त्याच्यावरती एक 0 द्या. नंतर ह्या सगळ्यांची सम करायची आहे. तर युनिट प्लेसच्या डिजिट सम 5 येणार आहे. देन 4 4 4 अँड सॉरी 7 अँड 7 14 प्लस 8 22, 22 अँड दिस 10 32. 32 ला 2 घेऊया, रिमाइंडर 3 3. ओके, 3 अँड दिस 2, 5 प्लस 3 8, 8 प्लस 4 12, 12 प्लस 2 14. तर तुम्ही रिव्हेरीफाय करा याला, 1425 येतं का चेक करा एकदा. ओके, मे बी माझं रॉंग असू शकतं, जस्ट तुम्ही व्हेरीफाय करा. आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करायचं आहे, ना की इथे एक्स बार किंवा मीन फाइंड करायचं आहे. जस्ट टेबल कंप्लीट करायचं आहे, ऍक्टिव्हिटी आहे ही. नंतर समेशन ऑफ FI म्हणजेच आपल्याला त्याला N म्हणतो, सम ऑफ द ऑल ऑब्झर्वेशन्स, दॅट इज फ्रिक्वेन्सीची सम करायची आहे. चेक करूया किती होते. तर 3 प्लस 5 8 प्लस 8 16, 16 प्लस 2 18, 18 प्लस 7 25. ओके, अशा प्रकारे 2 मार्कासाठी हा टेबल किंवा ऍक्टिव्हिटी गिवन होती, जी आपण कंप्लीट केलेली आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. बोलूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स. ओके, होल नंबर्स आहेत, कॉन्झिक्युटिव्ह आहेत, हुज सम इज मोर दॅन 45 बट लेस दॅन 54. चला, मग काय करूया आपण, हम्म, त्यापैकी जो छोटा नंबर आहे तो कन्सिडर करूया. मी लिहितोय, लेट द स्मॉलेस्ट नंबर बी एन. एन हा सगळ्यात छोटा, कॉन्झिक्युटिव्ह पैकी सगळ्यात छोटा एन हा नंबर असेल. मग नेक्स्ट नंबर काय असतील, therefore नेक्स्ट नंबर्स आर n प्लस 1 अँड n प्लस 2. तर हे कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आहेत, ज्यांची सम ही दिलेली आहे लेस मोर दॅन 45. ऑल राईट, नो प्रॉब्लेम. therefore फ्रॉम गिवन कंडिशन, काय म्हणत आहे कंडिशन, की त्यांची सम जी आहे, म्हणजे फर्स्ट नंबर आहे सपोज n, सेकंड आहे n प्लस 1, थर्ड आहे n प्लस 2. यांची जी सम आहे ती ग्रेटर किंवा मोर दॅन 45 आहे, तर आपण मोर दॅनचं साईन किंवा ग्रेटर दॅनचं साईन लिहूया. आणि कोणापेक्षा, 45 पेक्षा, आणि याला सॉल्व्ह करूया.
एन 3 टाइम्स आलेला आहे, राईट. सो इथे 3n येईल मग एनचे सम. आणि 1 + 2 येईल 3. 3n + 3 is greater than 45, meaning Tn is greater than 45 + 3, म्हणजेच 3n is greater than 48, meaning n is greater than 48/3, म्हणजेच n is greater than 3 1 3, 3 1 3 and 3 6 8. ओके. सो n हा कसा आहे, 16 पेक्षा ग्रेटर आहे पहिल्या कंडिशन नुसार. आता दुसरी कंडिशन पाहूया. अँड द सेम सम जी किती आलेली आहे, सेम सम जी आहे ती किती आलेली आहे, ही ती सम आहेत. आपण डिरेक्टली लिहूयात. 3n + 3 म्हणजे या सगळ्यांची सम केली तर अशी येणार आहे ती. आणि ही सम म्हणे लेस आहे दॅन द नंबर 45. बरं त्याला सिम्प्लिफाय करूया आपण. ते येईल 3n इज लेस दॅन 54 - 3. एक मिनिट हा, काही गोंधळ तर नाही झाला. येस, गोंधळ झालेला आहे. हा प्लसचा इकडे -3 होईल. होल्ड ऑन अ सेकंड, थोडीशी मिस्टेक झालेली इथे. ऑल राईट. हा प्लसचा 3 इकडे -3 होणार आहे. आणि 3n इज ग्रेटर दॅन 42 येईल मित्रांनो. सो n इज ग्रेटर दॅन 42 डिवायडेड बाय 3. सो 3 3 1 3, 3 4 12. सो n इज ग्रेटर दॅन 40 असं येणार आहे पहिल्या कंडिशन नुसार. ठीक आहे. इकडे आल्याच्या नंतर निगेटिव्ह मी पॉझिटिव्ह घेतलं होतं. देन या ठिकाणी 3n इज लेस दॅन 54 - 3, meaning 3n is less than 51. So n is less than 51 divided by 3. So n is less than 3 1s 3 and 3 7s 21. So n म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे त्या तीन पैकी, सगळ्यात स्मॉलेस्ट होल नंबर आहे तो ग्रेटर दॅन 14 आहे. ग्रेटर दॅन 14 म्हणजे आपण 15 कन्सिडर करू शकतो, राईट. आणि लेस दॅन 17 आहे. Therefore, the required numbers are the required numbers are either, ओके, एक तर काय असतील, 14 पेक्षा ग्रेटर म्हणजे 15 घेऊ शकतो आपण. आयदर 15, त्याच्यानंतरचा 16 असेल आणि शेवटचा 17 असेल. आणि सेकंड कंडिशन नुसार आयदर असे असतील और n हा लेस दॅन 17 आहे. लेस दॅन 17 म्हणजे काय हो, 16 असू शकतो ना, राईट. सो 16, त्याच्यानंतरचा 17 असेल आणि नंतरचा 18 असेल. सो 15 16 17 किंवा 16 17 18 असे ते नंबर्स असणार आहेत जे कॉन्झिक्युटिव्ह आहेत, होल नंबर आहेत आणि गिवन कंडिशनला ते सॅटिस्फाय करतात. चेक करूया करतात का सॅटिस्फाय. जर आपण हे नंबर्स घेतले तर 15 16 17 तर 48 होतं. अँड ऑफकोर्स 48 इज ग्रेटर दॅन 45, राईट. त्यांची सम 45 पेक्षा ग्रेटर दिलेली आहे. आणि या ठिकाणी हे 17 मधला 1 जर 16 ला गिवन दिला म्हणजे दिला आपण तर ते 17 17 17 होतील. सो 17 टाइम्स 3 होईल 51, जी की सम असेल त्या तीन नंबरची विच इज ऑब्विसली लेस दॅन 54. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. तर हे असणार आहेत आपले आन्सर्स आणि अशा प्रकारे ते सॉल्व्ह करायचे. 2 मार्क्ससाठी गिवन आहे क्वेश्चन, पण हा 3 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो. ऑलराईट. चला, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट घ्या. आपण वळूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, डिवाइड करायचं आहे आपल्याला इथे. सो डिवाइड करायचं आहे y+4 नी. कशाला डिवाइड करायचं आहे, y² + 10y + 24. ऑलराईट. डिवाइड करायचं आहे आणि नंतर जनरली क्वोशंट आणि रिमाइंडर आपण लिहित असतो. इथे तसं काही गिवन नाहीये पण आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. ओ सॉरी, एकच मिनिट. ठीक आहे. चला, सगळ्यात अगोदर y नी काय करूया आपण, y² डिवाइड करूया. तर y शिल्लक राहील म्हणजेच y चा भाग बसेल. आणि y नी y ला मल्टिप्लाय केलं तर अगेन रिव्हर्स सायकल मध्ये y चा स्क्वेअरच येत असतो. देन नेक्स्ट टाइम आपल्याला y नी 4 ला सुद्धा मल्टिप्लाय करायला लागतं.
आणि ते येणार आहे प्लसचे 4y. नंतर ओरिझेंटल मार्क किंवा साईन किंवा रेष म्हणूया आपण आडवी. नंतर आपण साईन चेंज करतो मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. सो वाय स्क्वेअर 0 येणार आहे. 10y मधनं जर आपण 4y सबट्रॅक्ट केले, कारण ते मायनसचे साईन चेंज केल्याच्या नंतर, ते आन्सर येईल प्लसचे 6y. वरतून आपण घेऊया 24. ओके. नंतर परत वायने वाय 6y ला जर आपण डिवाइड केलं तर आन्सर वाय वाय कॅन्सल होईल आणि आन्सर येईल 6. अगेन 6ने आपल्याला y+4 ला मल्टिप्लाय करायचंय आणि हे मल्टिप्लिकेशन किती येईल? 6y आणि 6 × 4 = 24. नंतर आडवी रेष देऊन आपण साइन चेंज करणार आहोत. देन सेम नंबर मध्ये सेम नंबर सबट्रॅक्ट होत आहे. 6y - 6y 0 अँड 24 - 24 0, म्हणजे होल आन्सर 0 येणार आहे. ॲज अ रिमाइंडर आपण लिहू शकतो. दॅरफॉर कोशंट सांगितलं नाही, पण जनरली हा क्वेश्चन असा असतो की रिमाइंडर आणि कोशंट लिहा. सो कोशंट आपला आलेला आहे y+6 अँड देन द रिमाइंडर इज 0 इटसेल्फ. तर अशा प्रकारे 3 मार्कसाठी याला आपण सॉल्व्ह केलं. ओके, एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे 4 मार्कसाठी. सॉरी, 4 मार्कसाठी क्वेश्चन घेऊ नये हा. तर खूप सोपा होता 4 मार्कच्या तुलनेमध्ये. चला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आपण वळूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा ग्राफ आहे. बेसिकली हा सब डिवायडेड बार ग्राफ आहे आणि याच्यामध्ये सेविंग दिलेली आहे काही स्टुडंट्सची 2 महिन्यांची, एप्रिल आणि मार्च महिन्यांची, आणि खाली काही क्वेश्चन्स आहेत या ग्राफवर बेस्ड. 4 मार्काचा क्वेश्चन आहे तर ऑब्विसली 4 क्वेश्चन्स असायला पाहिजेत. खाली एक क्वेश्चन आहे. ओके, तो आपण बघूया नंतर. चला स्टार्ट करूया या क्वेश्चन पासून. ठीक आहे. पहिला क्वेश्चन, स्टेट द टाइप ऑफ ग्राफ. ऑब्विसली ग्राफची टाइप काय आहे? सब डिवायडेड बार ग्राफ. Subdivided bar graph. All right. Then, how much is the saving of Vaishali in the month of April? तर आपल्याला एप्रिल साठी थोडंसं डार्क केलेलं आहे. ओके. एप्रिल महिन्यासाठी म्हणजे हा डेटा एप्रिल महिन्याचा आहे खालचा, आणि वैशालीसाठी बार कोणता आहे? बार इन सेन्स बिल्डिंग कोणती आहे? शेवटची. सो वैशालीची शेवटची बिल्डिंग आहे, म्हणजे शेवटचा बार वैशालीला रिप्रेझेंट करतो, आणि एप्रिल महिन्याची जी सेविंग आहे ती या कलरनी ते रिप्रेझेंट केलेली आहे. सो इथे तुम्ही वाय ऍक्सिस कडे या. इथून तर तुम्हाला नंबर 600 मिळेल. सो वैशालीची सेव्हिंग एप्रिल मंथ मध्ये किती आहे? ₹600. ओके, हे असणार आहे आन्सर त्याचं. देन, हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल? सरोजची मार्च आणि एप्रिल महिन्याची टोटल सेव्हिंग, सरोज साठी हा बार गिवन आहे, आणि दोन्ही महिन्याची मिळून सेव्हिंग आहे 800. समज विचारलेली, राईट? हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ्स ऑफ मार्च अँड एप्रिल, दोन्ही महिन्याची. तर मग दोन्ही महिन्याची म्हणजे पूर्ण टेबलची हाईट, सॉरी त्या बारची हाईट, त्या बिल्डिंगची हाईट, आणि त्यासाठी आपण इथून म्हणजे वरच्या टोकावरून टॉप कडून आपण वाय ऍक्सिस कडे जाऊया आणि कोणता नंबर मिळतोय पाहूया. 800 मिळतोय आणि हे रुपीज मध्ये असल्या कारणाने इथे आन्सर असणार आहे ₹800. ऑलराईट. त्याच्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या कारण हे डिलीट होणार आहे आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हुज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट? सगळ्यात कमी एप्रिल महिन्यामध्ये कोणाची सेव्हिंग आहे? तर एप्रिल महिन्यामध्ये जी सेव्हिंग आहे ती थोडीशी बोर्डने दाखवलेली आहे, आहे का नाही? मग सगळ्यात कमी कोणाची आहे? मेघाची आहे, राईट? मेघाची बिल्डिंग ही छोटी आहे, आणि जो डार्क कलर आहे मेघाच्या बिल्डिंग मध्ये तो सगळ्यात कमी दिसतोय, आणि ती आहे एप्रिल महिन्याची सेव्हिंग, मेघाची दिसते. तर मग इथे तुम्ही एका वर्ड मध्ये आन्सर लिहू शकता. एका लाईन मध्ये लिहायचं असेल तरी काही अडचण नाही. तर इथे आन्सर असणार आहे मेघा किंवा मेघात सेव्हिंग. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. आणि पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन काय आहेत का. झाले, शेवटचा प्रॉब्लेम होता हा, आणि इथे पेपर संपलेला आहे. अशा प्रकारे 20 मार्काचा आपण पेपर इथे व्यवस्थित और सह सर्व प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर, तुमचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील तर तेही कळवा.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा. नक्कीच तुम्हाला हेल्प होईल मॅथमॅटिक्समध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.